जेव्हा मानधनाचा विषय येतो तेव्हा तू कोण ठरवणार की मला मानधन किती द्यायचं? माझं मानधन किती द्यायचं हे मी ठरवणार. 2 रुपयाला मिळणारा वडापाव. आता मी शाळेमध्ये होतो तेव्हा मी पण 3-3, 4-4 रुपयापासून वडापाव खाल्ला. पण आज वडापावची किंमत काय आहे? 15 रुपये, 20 रुपये. बरोबर. मग नवरदेवाचा फेटा असेल किंवा दुसरा कुठला विषय असेल तर मानधन वाढलं यात आश्चर्य कसलं व्यक्त करतात? तर मी जेव्हा माझी लेवल अप करायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पण हा प्रश्न आला की उद्या समजा यार तुला लोकांनी विचारलं की बाबा तुला बांधता येतो का स्वतःच्या डोक्यावरती फेटा? दुसऱ्यांना एवढे बांधतो चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीचे की आईला जेव्हा लोक विचारायचे नियर काय करतो बाबा? तर लोक असं विचारलेलं तर आईला म्हणलं एक काम कर सांग फोटोग्राफी करतो. म्हणजे फोटोग्राफर हाही थोडंसं ग्लॅमरवालं वाटतं, थोडं शब्द त्यामध्ये ग्लॅमरवाला आहे. जो लग्न समारंभाचा मानधन कसं असतं तुमचं? लग्न समारंभामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असतो नवरदेवाचा फेटा. बरोबर. नवरदेवाच्या फेट्याच्या वेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. एक नवरदेवाची शरीर रचना कशी आहे, त्याची हाईट कशी आहे, तो हेल्दी आहे की सडपातळ आहे. दुसरा विषय आहे त्याचा आउटफिट. आणि नवरदेवाचा फेटा बांधताना फक्त त्याचा आउटफिट बघणं इतकं नसतं, नवरीचा आउटफिटसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग नवरीची साडी कशी आहे, नवरीचा ब्लाऊज कुठल्या रंगाचा आहे, तिने शॉल कुठल्या रंगाची घेतली आहे, त्या अनुषंगाने आपण नवरदेवाचा पण आउटफिट व्यवस्थित सेट करून देऊन त्याच्याबरोबर फेटा पण सेट करून देऊ शकतो. राहिला विषय मानधनाचा ना, तर ह्यात बऱ्याचदा अडचणी येतात. कारण लोकांचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे बेसिकली, म्हणजे जे लग्न समारंभामध्ये बोलवतात ना, म्हणजे काही लोकं खूप जेन्युइन असतात. काही लोकांना माहिती आहे की नवरा आणि नवरी ह्या दोघांच्या अंगावरती किंवा दोघांच्या स्किनवरती किंवा बेसिकली त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत नवऱ्यासाठी, नवऱ्याचा आउटफिट असेल, नवऱ्याचा फेटा असेल, नवरीची लग्नाची साडी असेल, नवरीचा चुडा भरणं असेल, नवरीचा मेकअप असेल, तिची हेअरस्टाईल असेल, ह्या सगळ्या गोष्टी जी माणसं कलाकार जे लोक करतात ना, त्यांचं मानधन कधीच अडकवायचं नसतं. कारण बेसिकली आम्ही देवाचं काम करत असतो. आता तुम्ही देवाच्या गोष्टी करताना तुम्ही तो जो माणूस देवाचं काम करतोय त्याला 100-500 रुपये तुम्ही कमी देणार का? विषय कमी जास्त देण्याचा नाही आहे. विषय तुम्ही त्याला मानधन देणारच नाहीत का? का फुकट काम कर? बऱ्याच वेळा असं होतं की अरे आमचं बजेट एवढंच आहे. तर कधी-कधी आम्हाला गणितच समजत नाहीत अशा व्यक्तींची, की आता मुंबईसारख्या ठिकाणी 2.5-2.5, 3-3 लाखाचे हॉल असतात. बरं का? 2.5-2.5, 3-3 लाख. त्याच्यामध्ये नवरा आणि नवरीचे आउटफिट एवढे महागातले घेतले जातात. आता कोणी कितीचा घ्यावा हे मी बोलणं योग्य नाही आहे. त्यांच्या ऐपतीनुसार किंवा त्यांची कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते घेतात. पण नवरदेवाचा फेट्याचा विषय जेव्हा येतो ना, तेव्हा नाही आमच्याकडे आहे घरी साडी. का? वापरलेली साडीच नवरदेवाला बांधायची असा नियम नाही आहे. नवरदेव जेव्हा कपडे घालतो अंगावरचे ते सगळे कोरे असतात. ही पद्धत आहे आपल्याकडची. आणि आम्ही इतक्या चांगल्या सोयीसुविधा प्रोव्हाइड करतो नवरदेवाच्या वेळेससुद्धा, की बाबा ती साडी जी असते नवरदेवाची ती नंतर रियूज होते. तिला कुठल्याही प्रकारे कटिंग पेस्टिंग करत नाही. त्याच्याबरोबर ब्रॉच आणि फेदर पण आपणच प्रोव्हाइड करतो. ट्रॅव्हलिंग आणि बांधायचं मानधन ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग करून आम्ही पॅकेज तयार केलं आहे. ते पॅकेज देतो. आता हॉलवाले पण प्रत्येकाला पॅकेज देतात, मेकअप आर्टिस्ट पण पॅकेज देते. पण जर फेटा बांधणारा माणूस किंवा फेटे बांधणारा जो व्यावसायिक आहे तो जर पॅकेज देतोय तर त्या पॅकेजला लोकांना पटत नाही. नाही नाही फेटा तर मार्केटमध्ये एवढ्या रुपयाला मिळतो, तुम्ही एवढे पैसे कसे लावताय? म्हणजे तुझ्याशी बोलताना मला समजलं की फेट्याचं पण पॅकेज असतं. पॅकेज मी तयार केलं आहे. तयार यासाठी केलं आहे कारण काय होतं, साडीचे वेगळे, बांधायचे वेगळे, ट्रॅव्हलिंग वेगळं, मग ब्रॉच फेदर जे काही सजावटीच्या गोष्टी आहेत ते लावायचं वेगळं. हे जेव्हा नवरदेवाकडून किंवा त्याच्या घरच्यांकडून आम्हाला मानधन घ्यायची वेळ येते ना, तेव्हा ते लोक कन्फ्यूज होतात की नक्की एका माणसाला किती वेळा मानधन द्यायचं. ह्याचे वेगळे, त्याचे वेगळे, ह्याचे वेगळे, त्याचे वेगळे. त्यापेक्षा बेटर वे एक पॅकेज तयार केलं आहे. त्यामुळे तुम्हाला पण परवडते, मला पण परवडते. जी माणसं 2.5-2.5, 3-3 लाखाचे हॉल बुक करतात. आता मुंबईमध्ये मी माझं मानधन एक समजा 5,111 घेतो आहे समजा. आता मुंबईमधलीच कामं त्या लोकांना आपण साडी जी देतोय ती परत घेत नाही, ती त्यांना देऊन टाकतो. कारण तो त्यांच्या पोशाखाचा माणूस, त्याची पूजा होते बरोबर व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टींची. आता ते परत घेणं ते माझ्या पण कामाचं नाही, कारण त्यांना पण ती लग्नाची आठवण म्हणून राहते ना. आता बरेच असे नवरदेव आहेत त्यांनी माझ्याकडून साड्या घेऊन, काय काय तर असे नवरदेव आहेत ना की ज्यांनी बांधलेला फेटा सोडवला पण नाही, त्यांनी असाच ठेवला आहे लग्नाची आठवण म्हणून.
त्याला काही मी रेडीमेड करून नाही दिला आहे, बांधलेलाच आहे, पण तो ठेवून दिला त्या लोकांनी. मग असे पण काही चांगले चांगले नवरदेव आहेत. पण काही लोकांचे असे पण अनुभव आहेत ना, ते म्हणतात की नाही नाही आमचं बजेटच नाही. बजेट नाही, मग नका देऊ काम, काही प्रॉब्लेम नाही. मी असं म्हणत नाही की मलाच काम द्या, पण जर तुम्ही माझ्याकडे येताय तर तुम्हाला कोणीतरी काहीतरी रेफरन्स दिला आहे ना माझा, की बाबा ह्याचं काम चांगलं आहे किंवा हा चांगलं काम करतो किंवा प्रोफेशनल आहे, अशा पद्धतीमध्ये येतं ना. मग 2.5-3 लाखाचे हॉल घेणारी माणसं 5,111 रुपये द्यायला रडतात. हे माझं दुःख नाही आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या फेटे बांधणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं दुःख आहे. प्रत्येक कलाकाराचा. मध्यंतरी एक किस्सा घडलेला की एका नवरदेवाने असा विषय झाला की आमचं ठरलेलं काही मानधन होतं. ठरलेल्या मानधनापेक्षा मला 100-500 रुपये त्याने कमी दिले. मी त्याला विचारलं की बाबा काय बाबा प्रॉब्लेम झाला? तर त्याने काहीतरी भलतीच कारणं द्यायला चालू केलं मला. नाही नाही आपलं असं झालेलं वगैरे. म्हटलं हे असं काय ठरलं नव्हतं, हे तू तुझ्या मर्जी आत्ता वेगळं सांगतोयस. एकतर जे ठरलं ते आकडा पूर्ण दे, नाहीतर हे तुझे दिलेले पैसेच. हे माझं त्यावेळेस डोकं सटकलं. मी त्याला फोनवर ते बोलता त्याला त्याचे पैसे त्याने जे दिलेले ना ते पाठवून दिले. तुझं मानधन नको आहे. मग त्याने मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की पैशाचा एवढा माज असता कामा नये, मग माणूस भिकेला लागतो असं असं. म्हटलं तुझ्यासारख्यांची कामच नको मला. तू नवरदेव म्हणून त्यासाठी त्या दिवशी माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस, तू कसाही असलास तरी बरोबर. पण जेव्हा मानधनाचा विषय येतो तेव्हा तू कोण ठरवणार की मला मानधन किती द्यायचं? माझं मानधन किती घ्यायचं हे मी ठरवणार, तू नको ठरवूस. तुझं काम काय नवरदेव बनवून कपडे घालून रेडी हे व्हायचं ना, ते कर ना तू. माझं मानधन माझी कला किंवा माझं आयुष्य मी ज्या कलेपायी खर्च घालतो आहे, एवढी वर्ष घासतो आहे ती कला समृद्ध होण्यासाठी बरोबर. आता कुठल्याही मूर्तिकाराकडे तुम्ही जाता, फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगतो, मूर्तिकाराकडे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मूर्तिकाराने विचारलं की बाबा ह्या 1 फुटाची मूर्ती आहे, ह्याचे किती मानधन होतील? तर मूर्तिकार तुम्हाला एक XYZ अमाऊंट सांगतो. 10,000 असेल, 20,000 असेल. मातीची मूर्ती 10,000 असेल. आता आमच्या गिरगावमध्ये तेवढे ते कॉस्टली आहेत, ते अजून अमाऊंट वाढते त्याची. पण समजा एक 10,000ची अमाऊंट आहे, तुम्ही त्याला असं बोलणार का काय बाहेर मातीची गोणी तर एक 200-300 रुपयाला पडते, 1 फुटाची गणपतीला किती माती लागेल? एवढी लागेल. मग त्याला म्हणलं की तुम्हाला मी माती आणून देतो, तुम्ही बनवून द्या. नाही ना. मग तुम्ही हे कोण सांगणार आहे की आम्ही साडी देतो? पैसे वाचवायला माणूस कुठल्याही थराला जातो, कुठल्याही थराला. हे मी अनुभवातून बघितलं आहे. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही हाताजवळ आणून देतो आहे ना. बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे ना. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सांगतो की मी बांधला नवऱ्याला फेटा बरोबर. आता जेव्हा माझा नवऱ्याशी संबंध आला, व्यवहाराचा संबंध आला आहे नवऱ्याशी, फेटा बांधला आहे नवऱ्याच्या डोक्यावरती. मग त्याची जी होणारी बायको आहे, होणारी झालेली नाही, ती लग्न झाल्यानंतर आमच्या व्यवहारामध्ये नाक खूप असते का, तर मी त्याची बायको आहे. अरे पण तो नवरा रेडी आहे पैसे द्यायला, मानधन द्यायला नवरा रेडी आहे, नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ही काय म्हणते ना, नाही मला योग्य नाही वाटत एवढं मानधन द्यायला. म्हणजे तू कोण ठरवणारी? साधा सरळ हिशोब आहे. पहिले जे बोलणं झालं ते माझं बोलणं नवऱ्यासोबत झालं आहे, माझं बोलणं त्याच्याशी फायनल झालं आहे. लग्नाच्या नंतर तुम्ही म्हणतात ना आम्ही सर्व्हिस देत नाही आणि आम्ही जी सर्व्हिस घेतलीच नाही त्याचे पैसे कशाला पे करू किंवा काय. इथे सर्व्हिसचा विषय नाही, इथे शब्दाचा विषय. तू मला सांगितलंस की मला अमुक फेटा या दिवशी हवा, या वाजता हवा आहे. मी सगळी तयारी केली, मी आलो. बांधायचा प्रश्न होता तर तुम्ही बांधून नाही घेतलं, मी तर आलेलो. मी तर माझ्यापर्यंत 100% दिलं आहे. आता तुमच्यामध्ये तुम्ही वेळेचं नियोजन तुमचं ना, तू चुकलं आहे, तुमचं एंट्री चुकले, ही माझी चुकी आहे. फेटा बांधणाऱ्याचे पैसे कितीतरी लोक लग्न झालं आहे, पार लग्नानंतर त्यांना पोरगं झालं आहे तरी फेटे बांधणाऱ्यांचे पैसे येत नसतात. सेम प्रॉब्लेम फोटोग्राफरचा. लागलेला पैसा असतो तो लॉस. म्हणजे त्याचं मागचं ट्रॅव्हलिंग, त्याच्या मागचं ते पर्चेसिंग करणं. लग्नामध्ये फेटा बांधून सगळ्या नवरदेवांना मिरवायचं की बाबा असं मस्तपैकी असा मी घेरेवाला पोशाख घालणार, मस्तपैकी महाराजांच्याशी रिलेटेड असं करणार. पण डोक्यावरती फेटा पाहिजे तेव्हा पर्टिक्युलर एक व्यक्ती आठवतो की बाबा ह्याला बोलवा, हा फेटे चांगले बांधतो. पर्टिक्युलर एक व्यक्ती आठवतो की हा व्यक्ती आहे, हा चांगला बांधतो. आता कालचं उदाहरण घे, मला 2 ठिकाणचे फोन आले नवरदेवांचे. मी बोललो की एवढं आहे. हां मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे सांगा. पण त्यांना मी हे पण समजवलं की बाबा मी बार्गेनिंग नाही करू शकत, माझं हे ठरलेलं आहे, त्याच्या खालती मी नाही जाऊ शकत, मला नाही परवडत. आमची पण व्यावसायिक गणित आहेत ना, आम्हाला पण परवडलं पाहिजे एका पॉईंटपर्यंत. जर तुम्हाला नाही परवडत तर मार्केटमध्ये आहेत ना दुसरी माणसं जी स्वस्तामध्ये काम करतात, तुम्ही आमच्याकडे कशाला आलेत?
तुम्हाला कोणी दुसरं नाही भेटलं का? भेटले असतील ना. पण तुम्हाला आमचं काय आवडतंय? काम आवडतंय ना. मग चांगल्या कामाचे चांगले पैसे घेणं हा गुन्हा आहे का? बरोबर. आता इंडस्ट्रीमध्ये तुला साधं उदाहरण सांगतो. एखादा माणूस जास्त एक्सपिरियन्सवाला असेल ना, त्याचं मानधन वाढतं. बरोबर. ते प्रत्येक प्रोफाईलमध्ये होतं. प्रत्येक जॉब प्रोफाईलमध्ये बाबा तुझा एक्सपिरियन्स किती आहे, त्या हिशोबाने तू पगार घेणं व्हॅलिड आहे. बरोबर. हे प्रत्येक फील्डचं काम आहे. मग आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोक जर 8-8, 10-10, 15-15 वर्षाचं काम करतोय, तर आम्ही आमचं मानधन वाढवलं तर यात गैर काय? ₹2 मिळणारा वडापाव. आता मी शाळेमध्ये होतो तेव्हा मी पण 3-3, 4-4 रुपयापासून वडापाव खाल्ला. पण आज वडापावची किंमत काय आहे? 15 रुपये, 20 रुपये. बरोबर. मग नवरदेवाचा फेटा असेल किंवा दुसरा कुठला विषय असेल, तर मानधन वाढलं यात आश्चर्य कसलं व्यक्त करतात? जर एका व्यक्तीला मी फेटा बांधला त्याच्या लग्नात, इन फ्युचर त्याचा माझं वय एका सिमिलर एजमध्ये आहे, तो पण मोठा झाला, काही वर्षांनी मी पण मोठा झालो, माझा बिझनेस चालू आहे कंटिन्युअसली. त्याच्या मुलाच्या लग्नात फेटा बांधण्याची वेळ येते, तेव्हा तो मला बोलवतोय आणि तेव्हा तो 15 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वीचं, 30 वर्षापूर्वीचं मानधन घेऊन बसणार आहे आणि मला नाही याच्यात बांधून दे. कसं शक्य आहे? हे तर चुकीचं आहे. ट्रॅव्हलिंगची व्हॅल्यू वाढली आहे, फॅब्रिकची व्हॅल्यू वाढली आहे आणि त्याच्यावर आम्ही आमचं स्किल डेव्हलप केलं आहे. आम्ही तसं तुम्हाला म्हणलं तुमच्या पोराला नाही बांधत आहोत, व्हेरिएशन देतो आहे. आणि एखादी गोष्ट जर आम्ही आमच्या बोटांनी क्रिएट करतो आहे, तर त्या प्रत्येक बोटाची किंमत वेगळी लावायची का? नाही ना. काम दोन्ही हातांनी होतं आहे, 10 बोटांनी होतं आहे. बरोबर. मग तुम्हाला जर त्याची एक अमाऊंट दिली जाते, हे बघा, ज्याची ऐपत नाही आहे ना, त्याने फेटा बांधून घेऊ नये. सरळ आपल्याकडे रीत काय टोपीची. मी असं म्हणत नाही मी कोणाची ऐपत काढण्यापर्यंत माझी स्वतःची ऐपत नाही की मी कोणाची ऐपत काढेन. पण तुम्हाला कम्फर्टेबल नाही येत ना तुम्ही त्या अमाऊंटमध्ये, तुम्ही त्या रकमेमध्ये, टोपी घाला. काय डोकं झाकल्याचे मतलब आहे ना तुम्हाला, म्हणजे याचा तुम्हाला दिखावा करायचा आहे. बरोबर बोलतो. मानधनाचा विषय एवढंच असतो. लोक 2.5-2.5, 3-3 लाखाचे हॉल खरेदी करणार, नवरीची साडी 25-25, 30 हजाराची घेणार, मेकअपसाठी 15-15, 20 हजार रुपये. मेकअप आर्टिस्टला विचारता की तुम्ही हे नाही लावलं तर पैसे कमी करणार आहेत का? हां, गुरुजी आमच्या डोक्यावरती बसलेला असतो, नाही 2 मिनिटात करा, 5 मिनिटात करा. नवरदेवाला पूर्ण कपडे घालून त्याचा मेकअपवाले असेल त्याचे वेगळे, मग त्यांना वेळ द्या. आम्हाला एवढंच वेळ मिळतोय नवऱ्याच्या कामाला. नाही पटपट करा. कशाला पटपट? त्याचं आयुष्यामध्ये तो लग्न एकदाच करणार आहे ना. तो काय रोज रोज लग्न करणार आहे का? मी रोज रोज त्याला फेटा बांधायला येणार आहे की मला रोज रोज मानधन द्यायचं आहे? एकदाच होणार आहे. हां, नाही, सिनेमॅटिकचा विषय नाही, बट आयुष्यामध्ये ती गोष्ट एकदाच घडणार आहे. बरोबर. मग ती एकदाच घडणारी गोष्ट नीट व्हावी ना, त्याच्यासाठी त्याचा वेळ दिला गेला पाहिजे. तुम्ही विधीमध्ये टाइमपास करणार, सगळे नाही करत, काही लोक करतात. विधी टाइमपास करतात. विधी अर्ध्यात काय गुरुजी तर असतात, म्हणजे मी सगळ्या गुरुजींना दोष नाही देत आहे. माझ्याकडे खूप चांगल्यातले चांगले गुरुजी आहेत, माझे मित्र आहेत, चांगल्यातले चांगले. मी एक साधी सप्तपदी हा विषय मी 20-20 मिनिटाची एक सप्तपदी बघितले. इतके चांगले चांगले गुरुजी आहेत माझ्याकडे, माझ्या मित्रपरिवारांपैकी आहेत. पण आणि काही 5-5 मिनिटामध्ये लग्न उरकलेले पण बघितले, ज्यांना अरे काय नवरदेव आहे ना, हे काय वेळेत येणार नाही, नवरी नाही काय वेळेत येणार नाही, हे असं लग्नाचं त्यांचा शुभ कार्य आहे असं काहीतरी तोंड पाडून बोलत असतात. मग त्याच्यामध्ये आपला पण विषय असतो फेटाचा. मग ह्याचा ऑलरेडी मूड ऑफ आहे, हा आपल्या कामाची पण कलई करून टाकणार आहे. समजलं? मग आपल्याला आपलं टायमिंग, त्याच्यामध्ये त्यांनी त्या विधीमध्ये ठेवलेले लूप होल्स हे काय आहेत हे महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं ना की नवरदेवाचे फेटे काही आर्टिस्ट आहेत, फेटा आर्टिस्ट आहेत, त्यांना आम्ही आर्टिस्ट बोलणं पण चुकीचं आहे. असं लोकांना आर्टिस्ट शब्द वापरू पण नाही. काही फेटे बांधणारी माणसं आहेत, फेटा बांधले की निघून गेले. त्यांचे असतील काही प्रॉब्लेम्स, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, पण तो नवरदेवाचा फेटानंतर सुटतोय का काय, काहीतरी काळजी घेतली पाहिजे ना गोष्टीची. एक साधी पिन लावायला पण लोकांना जड जातं. स्टॅपलर मारतात आणि कल्टी मारतात. कुठे स्टॅपलर मारतात? नवरदेवाच्या फेट्याला. आता हा तुझा तुरा फुगल आहे, मी तिथे पिन लावली, आता तुरा बिरा फोल्ड केला आहे, तर तुरा असा होणार ना, त्याचं जॉमेट्रिकली असं आहे, त्याचं फोल्ड असे झालेले आहेत. ते असे खुलल्यानंतर त्याला इथे आणि इथे टोक जॉईन करायचं ना. मला एक सेफ्टी पिन लावायला किती रुपये खर्च पडतो तुम्हाला? म्हणजे त्याचा पण आळसपणा आळस काय, तर स्टॅपलरने इझी पटकन 2 मिनिटं काम होतं. लोकांना पण पैसे लगेच फटाफट भेटतात एवढा. हां, काम चुकार करून पण या लोकांचे पैसे त्यांना बरोबर वेळेत मिळतात. आणि त्याच्याबरोबर पण काही लोक अशी कॅरेक्टर आले ना जन्माला, त्यांनी रेट तोडलेत आमच्या लोकांचे पण. म्हणजे येतं काय नाही, फक्त डोक्यावरती काहीतरी कपडा गुंडाळणार, असा मोठा धबाडा तुरा काढणार, हा बाबा आम्ही फेटा बांधतो. फेटा नाही बांधतो, तुम्ही लंगोट बांधताय. मी स्पष्ट आणि सरळ तोंडावरती म्हणतो, ह्याला फेटा नाही म्हणू शकत. याच कारणामुळे सुबोधदादाशी माझा विषय झाला. सुबोधदादाला पण ज्या व्यक्तीने बांधलेला तो इंडस्ट्रीतला ड्रेसमन होता, त्याला ड्रेसमन पण धड काम नाही यायचं, त्याला फेटा बांधायचं पण यायचं. पण निव्वळ मला तिथे पैसे मिळतात, मेंटॅलिटी काय की मला पैसे मिळतात,
मग त्या समोर त्याला काय पण गुंडाला तुरा काढला की फेटा त्याला म्हणायचं. का म्हणायचं फेटा? फेटा असा असतो. फेटा काहीतरी गुंडाळलं आणि तुरा काढला, मोठा तुरा म्हणजे फेटा चांगला झाला. ही मेंटॅलिटी काय आहे? बरोबर. फेट्याचं पावित्र्य ठेवा ना. फेट्याचं महत्त्व आहे काहीतरी. उद्या जर कोणतरी आलं, मी आता तू लग्न समारंभात तू मुख्य नवरदेव आहेस आणि मी कोणतरी XYZ पर्सन आलो आणि मी फेटा खेचून काढला, तुझा अपमान झाला ना. एखादी मानाची गोष्ट ती अशा पद्धतीने काढल्यानंतर जर अपमान होतोय म्हणजे त्या गोष्टीचा मान किती मोठा आहे. बरोबर बोलला. हे प्रॉब्लेम्स बरेच राहतात. मानधनाचा विषय तर इतका आहे ना की मगाशी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात आता देवाच्या कृपेने महाराष्ट्रभरातले सगळे फेटे बांधणारे बरेच मंडळी माझे मित्र आहेत. काही साताराचे आहेत, काही कोल्हापूरचे आहेत, काही सांगलीचे आहेत, काही कराडचे आहेत, काही नाशिकचे आहेत, काही कोल्हापूरचे आहेत, बरोबर, काही जळगावचे आहेत. सगळी मंडळी माझ्या ओळखीमध्ये आहेत. पण एकदा एक विषय, आता मी सोशल मीडियावरती असतो ॲक्टिव्ह, त्यामुळे बरेच लोक आपल्याशी कनेक्टेड आहेत. बरेच ज्यांची नवरदेवांची दुकानं आहेत फेटे बांधण्याची प्रॉपर, जे पिढ्यानपिढ्या त्या व्यवसायामध्ये, अशी पण माणसं आहेत. असं नाही की मी कोणतरी नवीन आलो आणि मी चालू केलं आहे. माझ्या आधीपासून पण लोक पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतात. त्यांना पण हा व्यावसायिक विषय होतो. हा प्रॉब्लेम, व्यावसायिक प्रॉब्लेम त्यांना पण होतो. लोकांची मानसिकता बदलतच नाही ना. लोकांना 500 रुपयातच बांधून हवा आहे. नवरदेव घालणार अंगावरती 15-20 हजाराचा आउटफिट आणि त्यावरती 50 रुपयाचा कापड बांधल्यावरती कसं वाटेल हो. आता जे असतात ना काय काय एक्स्ट्रा टॅलेंटेड असतात, मी त्यांना एक्स्ट्रा टॅलेंटेड म्हणतो, की ते मंगळावरून आलेले असतात. ते पृथ्वीवरती त्यांनी चुकून जन्म घेतला आहे. अशी माणसं काय काय, त्यांना वाटतं की काय फेटा बांधणं ना, ते काय इझी आहे. लावा यूट्यूब लावा आणि बघा ना स्वतः फेटा कसा बांधायचा. तुमचा फेटा म्हणजे बसतोय तो डोक्यावरती, बांधता? फेट्यावरती बसतोय का लंगोट बसतोय, नाही बांधू शकत. बरोबर बोलला. सरावाशिवाय तुम्ही ती गोष्टच नाही पूर्ण करू शकत. नाही करू शकत. आता मी जेव्हा माझी लेवल अप करायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये पण हा प्रश्न आला की उद्या समजा निहार तुला लोकांनी विचारलं की बाबा तुला बांधता येतो का स्वतःच्या डोक्यावरती फेटा, दुसऱ्यांना एवढे बांधतो चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना. आपण नाही हो, मी कधी प्रयत्न नाही केला असं नाही बोलून चालत. येतो ना, डावा पण येतो आणि उजवा पण येतो, दोन्ही पद्धतीमध्ये येतो. तुम्हाला कुठला बांधून दाखवू? मग लोक अरे नाही चांगलं आहे यार, स्वतःला बांधतो, लोकांना बांधतोय, स्वतःला बांधतोय. लोकांची क्युरिओसिटी ना कधी संपत नाही. प्रत्येक वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे लोक आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनाने बघणारी लोक आहेत. त्या लोकांना फक्त प्रश्नापुरती त्यांची जिज्ञासा असते, त्यांची क्युरिओसिटी ती त्यांच्या प्रश्नापुरती असते. एकदा प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं ना, समोरचा चिडीचूप होऊन जातो, गप्प म्हणजे गप्प. आणि तू गणपतीचे जे फेटे बांधतानाची जी काळजी घेतात लोक आणि तिथून बघतो, त्याला तू काय सांगू शकतोस किंवा त्यांना काय आपण बोलतो ना, बघताना आपल्याला काय वाटतं की हे फेटे शो शायनिंग आहेत की गणपतीचा ही विषय, श्रद्धा आहे? हां, एक्झॅक्टली. खूप खूप चांगला प्रश्न विचारला असतो मुकेश. विषय कसा असतो माहिती आहे, श्रद्धेचे पण 2 बाजू आहेत. एक श्रद्धा असते आणि एक अंधश्रद्धा असते. अंधश्रद्धा म्हणजे मी ते अनिसवाल्यांसारखं बोलत नाही आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांसारखं नाही बोलत आहे. मी ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ कलाकार म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो शब्द वापरला. तो वेगळ्या अनुषंगाने प्रेक्षकांनी घेऊ नये. पण विषय कसा होतो, तुमची आवड, बरोबर, आणि तुमची श्रद्धा, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. निव्वळ तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही गणपतीला एखादी गोष्ट अप्लाय गणपतीच्या मूर्तीवरती एखादी गोष्ट अप्लाय करताय, ती तुमची श्रद्धा नाही होऊ शकत. श्रद्धा वेगळी आहे, तुमची आवड वेगळी आहे. आता गणपती हा विषय एवढा सेन्सिटिव्ह विषय. आता माझ्या घरी पण गणपती बसतो, मागीमध्ये माझ्या घरी पण गणेश जन्मोत्सव साजरा करतो. आता गणपतीचा फेटा का घालावा मुळात, हे एवढं का झालंय गणपतीचा फेटा? आता गणपती येतील काही 1-2 महिन्यांनी, 2 महिन्यांनी गणपती येतील. गणेशोत्सव चालू होईल. गणपतीमुळे बऱ्याच लोकांना मानधन मिळतं. बऱ्याच मूर्तिकारांपासून, डायमंड वर्क करणाऱ्यापासून, बऱ्याच डेकोरेशनवाल्यांपासून, फुलं विक्रेते जे असतील त्यांच्यापासून, आर्टिफिशियल फुलं वगैरे पण जे विकतात त्या लोकांना, सगळ्यांना आपले जेवढे उत्सव आहेत ते सगळ्यांना मानधन देतात. म्हणजे सगळ्यांना बिझनेस प्रोव्हाइड करून देतात. पण जेव्हा हा विषय गणपतीच्या फेट्यापर्यंत येतो ना, तेव्हा तथाकथित फेटे बांधणारे जे आहेत, जे धोतरवरून फेटा बांधायला शिकलेत, की ज्यांना फेटा बांधणं, चिटकवणं, स्टॅपल करणं ह्यातला फरक नाही कळत. लोकांची अपेक्षा काय असते, की आम्हाला फेटा बांधून हवा आहे. बांधून शब्दावरती मी का जोर दिला? बांधणं म्हणजे आता मी जे तुला बांधलंय, ते तुला रीतसर बसवलं, तुझ्या डोक्यावरती एक लेयर बांधत गेलो, दॅट इज बांधणं, बरोबर.
आता अशी एक जमात नवीन आली आहे, की ती स्वतःला प्रो लेव्हलला समजायला लागली. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी हा विषय बोलतो आणि या विषयाची जनजागृती करायला थोडीशी एक खारीचा वाटा मी उचललाय. बरोबर. आता मुळात अ, आपल्याकडे एक चुकीची पद्धत चालू झालेली आहे, की आपल्या धर्मातल्या देवता, की देव किंवा देवांच्या मूर्त्या या खूप सॉफ्ट टार्गेट झाल्यात. खूप सॉफ्ट टार्गेट झाल्यात. तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्माच्या विशिष्ट देवतेला काही बोलाल किंवा त्याच्यावरती काही क्रिएटिव्हिटी करायला गेलात, तर ते त्या धर्मातल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या धर्मगुरूंना ते योग्य वाटत नाही. ते त्याचा विरोध करतात किंवा त्याचा निषेध करतात. पण जेव्हा हिंदू धर्मातल्या देवांचा विषय येतो, त्यावेळेस आपणच माणसं ज्यांना आपण भक्त म्हणतो, त्याच्यामध्ये पण काही प्युअर आहेत, काही सो कॉल्ड भक्त आहेत. त्यांच्या या सो कॉल्ड भक्तीमुळे देवाचं देवपण निघून जातं ना रे. गणपतीला मुकुट आहे ना जन्मजात, त्याला दिलाय त्याच्या आई-वडिलांनी, त्याच्या आजूबाजूच्या दुसऱ्या देवी-देवतांनी. प्रत्येक देवी-देवता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक देवी-देवतांच्या डोक्यावरती मुकुट हा विषय आहे. गणपतीला पण आहे की. गणपतीला काय आधीपासून फेटाचा विषय नव्हता. हा आत्ता गेल्या एक 8 ते 10 वर्षात चालू झालेला विषय. बरोबर. आता ह्या विषयामध्ये एंटर करताना, ह्या विषयावरती बोलताना थोड्या गोष्टी समजल्या पाहिजेत. मगाशी मी जसं तुम्हाला म्हणालो, की माणसाचं शरीरशास्त्र असतं. ह्युमन एनाटॉमीचा एक अभ्यास असतो. तसं गणपतीचा पण एनाटॉमीचा, त्याला ह्युमन एनाटॉमी म्हणणं चुकीचं आहे. पण गणपतीच्या एनाटॉमीचा पण अभ्यास आहे. बरोबर. आता आपले माणसांचे कान, बरोबर. ही आपली आय लेव्हल आहे, आयब्रो लेव्हल, बरोबर. आयब्रो लेव्हलच्या बाजूला असतात, या इथे. ह्या एका लाईनीमध्ये असतात. माणसाचं शरीर हे 7.5 भागांमध्ये डिव्हाईड होतं. त्याला जेव्हा शरीरशास्त्रानुसार डिव्हाईड केलं जातं ना, हेल्दी असेल, हायटेड असेल तर 7.5, नॉर्मल बॉडी लेंग्थ असेल तर 7. ओके. आता गणपतीचा हा जेव्हा डिव्हायडेशनचा भाग येतो ना, आता माझं काम फेटाचं आहे त्यामुळे खालचा भाग मी सोडून देतो, बरोबर. डोक्याचा भाग. आपल्या गणपती बाप्पाचे कान हे इथून चालू झालेले असतात, डोक्याच्या इथून. कारण तो गजमुख आहे, बरोबर. गणपती आहे. गज आनन आहे. गज म्हणजे हत्तीचं, आनन म्हणजे शिर, बरोबर. गणपतीचे कितीतरी अवतार आहेत. आपण जेव्हा अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र म्हणतो, त्यामध्ये पहिलाच उल्लेख येतो, साष्टांग नमने माझे गौरीपुत्रम विनायका भक्तीने स्मरते नित्य आयु कामार्थ सिद्धती. प्रथम नाव साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रम विनायक. विनायक हे गणपतीचं देवी पार्वतीने दिलेलं पहिलं नाव, बरोबर. त्यानंतर त्याच्या गणेश स्तोत्रामध्ये पूर्ण अ, गणपतीच्या 12 नावांची 12 नावांचा उल्लेख आहे, बरोबर. आता त्या 12 नावांमध्ये पण अजून एक गणेश पुराणमध्ये पण एक अवताराचं वर्णन येतं, शूपकर्ण, बरोबर. सुपासारखे कान मोठे, शूपकर्ण. आता तू हत्तीच्या चेहऱ्याची एनाटॉमी पण बघितलीस ना, हत्तीचे कान त्याच्या हेड स्पेस पासून चालू झालेले असतात. इथून चालू झालेले नसतात, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हत्तीची एनाटॉमी किंवा गणपतीची एनाटॉमी किंवा माणसाची एनाटॉमी ह्या कंपेअर करायच्या गोष्टी आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली आय लेव्हल आणि कानाची लेव्हल ही एका लेव्हलला आली. गणपतीची इथून चालू झाली, बरोबर. आता मी तुला फेटा बांधलाय. तुझा एक तरी कान दिसतोय का? नाही दिसत आहे. फार फार कानाची पाकळी दिसेल खालची, बरोबर. कान नाही दिसणार. आता जर गणपती मूर्ती स्वरूपात आहे, तर गणपतीचे कान असे मोठे आहेत, बरोबर. हे त्याचं डोकं झालं, बरोबर. आता मी जर इथून फेटा घेतोय, तर कानाच्या बाजूने असा येतो ना तो फेटा. म्हणजे हेड स्पेसपेक्षा अजून घेरा वाढतोय माझा, बरोबर. त्याच्यामुळे कापड वाढतंय. त्यामुळे प्रपोर्शन खराब होतंय. गणपतीचा चेहरा एवढूच आहे आणि ह्याला एवढा मोठा तुरा काढलाय. काय मतलब झाला? म्हणजे जो माणसांवरती उपक्रम राबवला जातोय ना मोठ्या तुऱ्याचा, तो देवांवरती पण करायला लागलेत. ही खाज आहे. ही कला नाही. ही खाज आहे. तुम्हाला देवाचा देवपण जपण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? निव्वळ एखादा माणूस तुम्हाला मानधन देतोय, म्हणून त्याच्या आवडीनुसार तुम्ही देवाला तयार करणार. तुम्हाला तुमचं डोकं नाहीये. तुम्हाला तुमची बुद्धीची देवता आहे ती, त्याने तुम्हाला बुद्धी नाही दिली. तुम्ही तुमची बुद्धी गहाण टाकलीत. गणपती सकल कला अधिपती म्हणतो आपण गणपतीला. गणपती हा साधा विषय नाहीये. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनादी काळापासून 5 संप्रदायांची पूजा होते, बरोबर. शैव संप्रदाय शिवाची उपासना करणारे, शाक्त संप्रदाय शक्तीची उपासना करणारे, वैष्णव संप्रदाय विष्णूची उपासना करणारे, सौर संप्रदाय सूर्याची उपासना करणारे आणि 5वा आहे गणपत्य संप्रदाय, ज्याची अनादी काळापासून पूजा होते. गणपतीची सात्विक स्वरूपात पण होते, तामस स्वरूपात पण पूजा होते. आपण सगळे घरदार सांभाळणारी माणसं आहोत, प्रपंचातली माणसं आहोत. सो आपण तामसिक याच्यामध्ये जात नाही. पण गणपती जेव्हा जेव्हा सात्विक स्वरूपात पूजा करतोय, गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांचं पण पूजन करतो, बरोबर. त्याच्यामध्ये फेट घुसडावायची काय गरज आहे? गणपती सोहळ्यामध्ये काय तुम्हाला खराब दिसतोय का?
मातीचं सोहळं. आता मूर्तिकार, आता ह्याच्यामध्ये अजून एक पैलू बाहेर येतो, की मूर्तिकार स्वतःचं इतका प्राण ओतून त्या मातीला आकार देत असतात. माती सुकल्यानंतर त्याच्यावर, तर मी सुद्धा गणपतीचं काम केलेलं आहे गणपतीच्या कारखान्यामध्ये. मातीच्या मूर्त्यांचं पण काम केलेलं आहे बेसिकली. मी जिथे राहतो तिथे आधीपासून कित्येक पिढ्यांचे 4-4, 5-5 कारखाने आहेत. कितीतरी मूर्तिकार माझ्या आजूबाजूला आहेत, जे पिढ्यानपिढ्या मूर्ती या म्हणजे गणपतीच्या मूर्त्यांच्या व्यवसायामध्ये आहेत. सो त्यांना मी लहानपणापासून बघत आलोय. तर सुरुवातीला एक डायमंड वर्कचा एक फॅड होतं, एक फॅशन होती. डायमंड वर्कपासून ती हळू जसं एक मी तर कुठल्या मंडळाचं नाव घेत नाही, बट एका पर्टिक्युलर राजाला किंवा पर्टिक्युलर गणपतीला एक धोतर नेसवायचा कन्सेप्ट चालू झाला. ठीक आहे, त्या मोठ्या मूर्त्या आहेत. मोठ्या मूर्त्यांवरती जेव्हा आपण अशा गोष्टी अप्लाय करतो ड्रेपरीच्या, त्या आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये काम करायला मिळतं. पण आता ती 21 फुटाची मूर्ती आणि तुमच्या घरची 2 फुटाची मूर्ती, यात फरक आहे ना. ह्यात फरक आहे. त्याला कपड्याची लेंथ कमी होते. तुला ड्रेपरी कमी असते. प्रत्येक मूर्तीच्या वाईज गणपतीची पोज बदलते. त्याच्या ड्रेपरी सिस्टम बदलतो. हे झालं धोतराचं. आता लोकांची अपेक्षा काय वाढली आहे, की तुम्ही धोतर बांधताय ना, तुम्ही फेटा पण बांधा ना. आता ज्यांनी आयुष्यभर धोतरच बांधलंय, त्यांना फेट्यातलं काय माहितीच नाही, तर त्यांना कसं बांधता येणार आहे ते? त्यांनी सराव पण नाही केलाय. असे पण काही काही कॅरेक्टर आहेत. माझ्या ओळखीमध्ये एक कॅरेक्टर आहे. मी आता माझ्या मित्रांचे पण गणपतीचे स्टुडिओ वगैरे आहेत. तर तिथे तो आला. आता मी त्याचं नाव नाही घेत किंवा त्याचा व्यवसाय सांगत नाही. पण तो आवड म्हणून गणपतीचं धोतर आणि फेटाचा आता करायला, आधीपासून धोतर करायला. धोतरामध्ये त्याचा हात खूप चांगला आहे, नो डाऊट. खूप चांगलं काम करतो. त्याने मला एकदा प्रश्न विचारावा, की "निहार, तू एका साडीमध्ये किती गणपतींना फेटा बांधू शकतोस?" मी म्हटलं, "दादा, साडीचं असं असतं, तर बेसिकली एका ह्याच्यामध्ये 4 होऊ शकतात जास्तीत जास्त खेचून." कारण मूर्तीची अॅनाटॉमी त्याच्या हिशोबाने कपडा कटिंग-बिटिंग करायला लागतो. साडी आपली 7 मीटरची असते. एकाचे 2 करा, पन्ना मोठा असतो. ते टेक्निकल भाग आहे. अख्खीच्या अख्खी साडी जशी माणसा डोक्यावरती बांधतो, तसं गणपती डोक्यावरती बांधण्याचा अट्टहास कुठल्याच आर्टिस्टने करू नये, हे माझं स्पष्ट मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे. पण तो माणूस जसं त्याने माझं उत्तर ऐकलं, की जरा जास्तीत जास्त 4 होईल. तो असा एकदम मोठ्या ह्याच्यामध्ये झाला, "तुला माहिती आहे का मी किती बांधतो?" म्हटलं, "किती दादा?" "मी 10 बांधतो." म्हणजे मी टेक्निकली ॲज अ फेटा आर्टिस्ट म्हणून मी जरी विचार केला ना, हा 10 बांधूच नाही शकत. हे लोकं काय करतात, हे बांधत नाहीत, हे चिटकवतात. आता मी तुला ज्या फेट्यावरती वळ्या हे केलेल्या आहेत, बरोबर? तुझ्या ह्या साईडच्या कॅमेराने ह्या तुझ्या वळ्या दिसतील, बरोबर? आता त्या वळ्या मी इथून बांधून अशा फिरवून घेतल्यात, बरोबर? तुला ते फील होत होतं बांधताना. हे लोकं काय करतात माहिती आहे का? हे लोकं, ही वळी अशी आली ना, ही अशी नाही फिरवणार. ही इथूनच अशी बाजूला वरती करणार. इथून एक अशी आली झिगझॅगमध्ये, बरोबर? हे पॅक केलं, इथे ग्लूगन लावली, मागे एक पॅच लावला, झाला फेटा. फेटा बांधणं आणि फेटा चिटकवणं यात फरक आहे ना. तुम्ही चिटकवताय, आम्ही बांधतोय. त्याच्यानंतर पण काही अजून एक्स्ट्रा टॅलेंटेड माणसं आहेत. आता ती मंगळावरून आली आहेत का कुठून आली आहेत त्यांचं त्यांना माहिती. म्हणजे ती जर सूर्यावरून आली असतील ना, त्यांनी सूर्यावरती जाऊनच जळून मरून जावं. मला इतका राग आहे अशा लोकांचा. इतका राग आहे मला या लोकांचा. म्हणजे जरा सुद्धा विचार करत नाहीत. गणपतीला स्टॅपलर मारून फेटा हे करणं, हे कुठली पद्धत आली रे? तुम्ही स्वतःच्या हातावरती मारा ना स्टॅपलर. म्हणजे मी भावनिक होत नाहीये, मी प्रॅक्टिकल म्हणतोय. तुम्हाला तुमच्या धर्माचंच नॉलेज नाहीये. आपल्याकडे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होते, बरोबर? प्राणप्रतिष्ठापनेद्वारे आपण आपल्या आतमध्ये जो आपला ईश्वराचा अंश आहे पंचप्राणांमध्ये, बरोबर? आपली 5 तत्व आहेत, पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश, बरोबर? ह्यांच्यामध्येच 5 प्राण आहेत, पंचप्राण म्हणतो आपण त्यांना, बरोबर? प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान हे पंचप्राण त्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सिस्टमद्वारे, त्या मंत्रोच्चारणाच्या सिस्टमद्वारे गणपतीमध्ये प्रतिष्ठित होतात, बरोबर? आता समज ह्यांच्या दुर्दैवाने, मी सुदैवाने म्हणत नाही, दुर्दैवाने प्राणप्रतिष्ठापनेनंतर गणपती बोलायला लागला, तर गणपती ह्यांना किती हासडवेल, की "काय रे, काय डोक्याला काय दुखतंय माझ्या रे इकडे?" हे भावनिक आहे, पण हे प्रॅक्टिकल आहे. काय तू जसं आता मी समज तुला फेटा बांधताना मी तुला स्टॅपलर मारले असते. तुझ्या अंगात जीव आहे. तू बोल, "अरे दुखलं, काय मारलं हे? रक्त यायला लागलं." तू बोलणार ना, बट ऑब्व्हियसली. पण मूर्ती निर्जीव आहे, जिथपर्यंत त्याची प्राणप्रतिष्ठापना होत नाही तिथपर्यंत, बरोबर? आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठापना होते, आपण त्याला पार्थिव म्हणतो, बरोबर? आधी मूर्ती असते, मग ते पार्थिव होतं.
आता त्या पार्थिव मूर्तीमध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठापना होते, बरोबर, त्यावेळेस गणपती बोलायला लागला, तर साल्यांनो तुम्हाला तो सोंडेमध्ये उचलून फेकणार नाही का? तुम्हाला त्या गोष्टीची माहितीच नाहीये, तुम्हाला तुमच्या धर्माचं नॉलेजच नाहीये. आपल्याकडे गणपतीची आपण अखंड पूजा करतो. आता तुमच्या ह्याच्यामुळे, स्टॅपलरमुळे जर मातीची मूर्ती ब्रेक झाली, तिला तिला खंडत्व आलं, तुम्ही त्याच्यामध्ये मग काय फेविक्विक भराल आणि काय भराल, असं तुमची चप्पल तुटली, चप्पलेला फेविक्विक लावली, चप्पल चिटकवली. गणपती हा वेगळा विषय आहे. गणपतीमध्ये फेविक्विक बनवून गणपतीला जॉइन करणं नाही. गणपतीची मातीची मूर्तीच एवढी महत्त्वाची आहे, कारण मातीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना होते व्यवस्थितरित्या, शास्त्रशुद्ध पद्धतीने, आपल्या सनातनाच्या हिशोबाने, आपल्या धर्माच्या हिशोबाने. पी-ओ-पीमध्ये हा विषय वेगळ्या लेव्हलला होता. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला कोणाच्या मूर्तिकारांच्या पोटावरती पाय द्यायचे नाहीत. त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाही. पण मातीची ही मूर्ती एवढी डेलिकेट असते, की तिला फक्त अशी एक टिचकी मारलीच ना, तरी ती ब्रेक होऊ शकते. तिची बोटं-बिटं तुटू शकतात. इतकी नाजूक असते. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकं मातीच्या मूर्ती अव्हॉइड करतात. नाही, नाही, खूप नाजूक आहे, सांभाळायला लागतं, असं तसं वगैरे. पण प्राणप्रतिष्ठापना त्याच मूर्तीमध्ये होते. बरोबर. आता त्याच्यात जेव्हा प्राणप्रतिष्ठापना होते, समजा तुमच्या त्या स्टॅपलरने, कुठलं स्टॅपलर वापरतात? ते बॅनरचं स्टॅपलर. ठकाक जोराचा आवाज होतो. म्हणजे नॉर्मल जरी ते प्रेस केलं, तर बंदुकीची गोळी सुटल्यावर ठक्कन आवाज येतो. बरोबर. आता ते मी इथून जरी तुला मारलं ना इथून, तरी त्याचा फोर्स एवढा असतो ना, की तुझ्या इथपर्यंत सहज पोचतं आणि एका त्याच्या घेऱ्यामध्ये आलं असं तुला लागेल पण ते. ते तुम्ही गणपतीच्या डोक्यावरती ठेवून असं ठाप मारतायत. अरे तो पी-ओ-पीचा आहे म्हणून तो तुमचा काही सहन करतोय. त्या ठिकाणी मातीचा असेल तर तुटणार तो. ती मूर्ती भग्न होणार. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादी मूर्ती, प्राणप्रतिष्ठित मूर्ती ज्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली आहे किंवा नाही झाली आहे, जर प्राणप्रतिष्ठित झाली असेल, तर आपण तिचं विसर्जन करतो ती मूर्ती भंग झाल्यावरती किंवा भग्न झाल्यावरती, बरोबर? आणि आपल्याकडे कुठल्याही भग्न झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत नाही. हे मूर्तिशास्त्र आहे. तुम्ही कुठल्याही विद्वानाला विचारा, जर मी चुकीचा असेल तर. जेवढं माझ्या अल्पमतीला, कमी बुद्धीला जेवढं मला माहिती पडलं, की बाबा ह्या महत्त्वाच्या गोष्टी, ह्या गोष्टी कामाच्या पर्पजने आपल्याला त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. गणपती हा साधा विषय नाहीये. तो सकल कला अधिपती आहे. याचा अर्थ असा होत नाही, की तुम्ही तुमच्या एखाद्या आर्ट फॉर्मचा सब्जेक्टिव्ह वापर म्हणून तुम्ही त्याचा सब्जेक्ट म्हणून वापर कराल. तो तुमच्या सब्जेक्टचा विषय नाहीये. तुम्हाला जर करायचा आहे ना, तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीवरती करा. गणपती इतका सेन्सिबल नाहीये, की तुम्ही काही पण त्याच्यावरती आर्ट फॉर्म अप्लाय कराल. आपल्या देवता इतक्या हलक्या नाहीयेत. त्यांच्या ह्याच्यावरती उतरल्या ना, मग तुमचं अख्खा तुमच्या कुटुंबासकट तुमचा तो तुझा राग बोलण्यात दिसतोच आहे, कारण खेळ खेळतात त्यांच्या पैशांपुढे ह्यांना देव पण मोठा नाही वाटत. बरोबर बोलतो. ह्यांना पैसेच मोठे पाहिजेत. फक्त तुमचे सीझन आला, सीझनमध्ये कमवा ना, पण नीट काम करा ना. एका वेळी अंगावरती 10-10, 15-15 कामात चढवून घ्यायची काय सवय आहे तुम्हाला? मी चुकीचे शब्द वापरतो त्याबद्दल सॉरी, बट हे चढवूनच घेतात कामं. समाधानाने काम करणं नाही. प्रत्येकाला स्वतःचं पोट भरणं हे स्वाभाविक आहे. पण तुम्ही पण हिंदू आहात. तुम्हाला पण तुमचा देव आहे ना, की तुमचा देव पण तुम्ही त्या पैशापायी विकलात का? नाही ना. मग जेव्हा आता साधं तुला सांगतो, आता मी फेटा बांधतोय किंवा मी दुसरं काही आर्टिस्टिक फॉर्म करत असेल, मी इनडिरेक्टली गणपतीचं पण, म्हणजे गणपती विद्येची देवता आहे, बरोबर? आपण सकल कला अधिपती म्हणतो, कलेचा अधिपती आहे. आता ह्याच कलेचा अधिपती जसा गणपती आहे, तशी सरस्वती पण आहे. सरस्वतीला आपण विद्येच्या स्वरूपात पूजतो. आता तुम्ही इनडायरेक्टली त्यांचाच अपमान करताय. आपली कला आपला देव आहे आणि आपण त्या देवाचा अपमान करू शकतो का? नाही करू शकत. पैशांपुढे देव कायम मोठा आहे, पैसा मोठा नाहीये. पैशांवरनं एक गोष्ट आठवली. तुझं लग्न झालंय? नाही. मग आता जेव्हा जर तू फेट्या बांधतो, ही कला जोपासतो, हे ते सर्व झालंच म्हणा. पण जर आता तू जसा बोललास, की तुझी आई घरकाम करते, वडील 2008 साली असं झालं XYZ. मला त्याच्यात जास्त नाही बोलायचंय, कारण ते कसं आहे माहितीये का, आता जर एखादी मुलगी बघायचं ठरवलं घरातल्यांनी, आणि आपल्या मराठी ह्याच्यामध्ये खूप साधं सरळ गणित असो, की किती कमवतो किंवा काय करतो, फेटा बांधतो. अरे फेटा बांधतो असं बोलल्यावर म्हणजे तुझी आई किंवा तू काय रिॲक्ट होतो, किंवा असं तुला काय वाटतं, की एका सासऱ्याने काय बघितलं पाहिजे
कला किंवा व्यवसाय या दृष्टिकोनातून किंवा मुलींनी काय बघितलं पाहिजे एक आपला स्वतःचा लाईफ पार्टनर निवडताना? ह्याचे फेटाच्या ह्याच्यात. ह्याचे 2 उत्तर आहेत. सर्वात पहिला एक तुला एक जुना किस्सा सांगतो, की ज्यावेळेस मी काही करत नव्हतो, त्यावेळेस म्हणजे फेटा बांधायचो, बट एवढं प्रोफेशनली नव्हतो आलो. तेव्हा समुद्राचं वगैरे काम झालं नव्हतं. त्याच्या आधी मी फोटोग्राफी वगैरे करत होतो, पण एकदम बेसिक लेव्हल. आपला मित्र बरोबर फोटोग्राफीतला असल्यामुळे माझ्याकडे एक DSLR माझ्या मित्राकडून सेकंड हँडमध्ये घेतलेला. मग आमच्या घरी आधी एक कॅमेरा होता. तो कुठेतरी अचानक घरून गायब झाला. कुठे गेला काय माहीत नाही, का कोणी चोरी केला, घरातून गेला तो. त्यानंतर आईचं असं होतं, की नाही आपला पण एक कॅमेरा असावा. तर काही पैसे जमा करून मी म्हणजे फोटोग्राफीसाठी असं पर्टिक्युलर नाही, पण कॅमेरा असावा म्हणून मी एक मित्राकडून त्यावेळेस पैसे जोडून एक कॅमेरा DSLR घेतला. आता म्हणजे DSLR आहे तर थोडं आपलं मला फोटोचा थोडा फ्रेमिंगचा सेन्स होता आधीपासून. मोबाईलची फोटोग्राफी वगैरे चालू होती माझी सुरुवातीला बेसिकमध्ये बेसिक. तर मग मित्रांसोबत जाऊन वेडिंग सीझनला वगैरे सोबत जाऊन मला काही मानधन देऊ नका. त्यांच्यासोबत जाऊन मित्रांसोबत जाऊन वेडिंग सीझनला वगैरे जाऊन थोडंसं त्यांना म्हणायचो, की मला काय मानधन वगैरे नको. फक्त माझा हात साफ होऊ दे. मला काय फंक्शन कसे ऑपरेटिंग असतं, काय असतं ते मला समजू दे. लाईट सोर्स कसा असतो, फ्रेमिंग कशी असते, लेन्स कुठल्या कशा काम करतात, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. तेव्हा कॅमेरा वगैरे घेतला आणि त्या त्या काळात ना आईला जरा लोकं जरा जास्त विचारायला लागले, की "काय मग मुलगा काय करतो तुमचा?" टिपिकल प्रश्न, टिपिकल. म्हणजे कधी-कधी असं वाटतं ना, ह्या लोकांचा पृथ्वीवरूनच नायनाट करावा. असं वाटतं कधी-कधी मला. म्हणजे जशी परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून टाकलेली, तसे हे 2 प्रश्न विचारणारे असतात ना, एक तर तुमचा मुलगा काय करतो? तुमच्या पोराचं लग्न कधी करणार? अशा लोकांचा नायनाटच करावा पृथ्वीवरून. हे निरर्थक जगतायत. या जीवांचं या पृथ्वीवरती काहीच काम नाहीये. तुम्ही एक तर जलसमाधी घ्या, नाहीतर तुम्ही सूर्यावर जायला जा. तिथे जाऊनच काय करायचं ते म्हणजे जोक सपाट. पण म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नाक उचलायची किती हे असतं ना, ते लोकं म्हटले की हा विषय होतोच. बरोबर. लोगों का काम है कहना. ठीक आहे. मग तेच. पण विषय कसा होतो मग, की आईला जेव्हा लोकं विचारायचे, "निहार काय करतो बाबा?" तर लोकं असं विचारायला लागलं, तर आईला बोललो, "एक काम कर, सांग फोटोग्राफी करतो." म्हणजे फोटोग्राफर हा हे थोडंसं ग्लॅमरवालं वाटतं. थोडा शब्द त्यामध्ये ग्लॅमरवाला आहे. आणि नंतर थोडंसं मग फोटोग्राफी पण थोडीशी मी कमी करून टाकली. कारण नंतर माहिती पडलं, की एक्सपेन्सिव्ह आहे काही गोष्टी, लेन्स, बॉडीचं मेंटेनन्स सगळं एक्सपेन्सिव्ह व्हायला लागलं आणि आपली तेवढी सेव्हिंगच नाही, की मी तेवढा एक्सपेन्स सहन करू शकतो. एक बेसिक आहे, जे चाललंय ते चालू दे. आणि नंतर मी व्हेरिफिकेशनच्या पण कामाला काम केलेलं आहे. व्हेरिफिकेशनच्या नंतर काही महिने स्विगीमध्ये पण काम केलेलं आहे. म्हणजे व्हेरिफिकेशनच्या आधी मी स्विगीमध्ये प्रॉपर चोक 12 म्हणजे वर्षभराचं पूर्ण तिन्ही ऋतूमध्ये काम केलेलं आहे. 18-18 तास काम केलेलं आहे आणि बरं का मुकेश, 18-18 तास. मी स्विगीत पूर्ण 18-18 तास उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू काम केलेलं आहे आणि त्या 18 तासाचं कामाचा बेनिफिट मला इंडस्ट्रीमध्ये होतो. तो वेगळा भाग, आपला तो प्रश्नाचा विषय तो नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा लोकांना परत लोकांचे प्रश्न आईला परत यायला लागले, की "आता काय करतोय?" फोटोग्राफी तर बंद होती. मग थोडंसं फेटाचं साइड बाय साइड हलकासा एक स्टार्टअप चालू झालेला. तर आई मग घरी येऊन माझ्याशी लोकं काय बोलतील, मध्ये घरी येऊन सांगायचे. लेडीजचा थोडा स्वभाव असतो, की इथे असं-असं बोलू द्यावं. म्हणजे घरी येऊन आपल्या मुलाशी शेअर करणं वगैरे. तर घरी तिला शेअर करायला कोणीच नाही. तर मीच असल्यामुळे मला काही भावंड वगैरे नाहीत. मी एकुलता एक आहे. त्यामुळे ती सगळं माझ्याशी शेअर करायची. तर शेअर करता मग परत तोच प्रश्न, "अरे आता लोकं विचारतायत सारखं-सारखं, मग काय करतोयस?" म्हणलं, "एक काम कर, त्यांना सांग फेटे बांधतो." एवढं सांग, बाकी त्यांना काय समजायचं समजेल, बाकी तेल लावत गेले. तिथून त्या प्रश्नाला मी थोडासा तिथे पूर्णविराम दिला आणि तिला प्रश्न तिथे बंद करून टाकला. पण नंतर तसं तू म्हणालास, की आता लग्नाचा विषय आहे. तर माझ्या आयुष्यातली माझी बेटर हाल्फ माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे. बाय प्रोफेशन ती मेडिकल फील्डमध्ये आहे. माझे सासरे ते पण स्वभावाने खूप चांगले आहेत. सासू-सासरे दोघेही पण. माझा मेव्हणासुद्धा होणारा तो पण त्याच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. साइड बाय साइड तो फिशिंगचं पण थोडंसं करतो. आता एका चांगल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ॲज अ स्विमिंगचा कोच आहे. माझी जी बेटर हाल्फ आहे, ती पण मेडिकल फील्डमध्ये असून ती डायटिशियन आहे. बेसिकली तिचा प्रॉपर मास्टर्स वगैरे झालेले आहेत. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे मुद्दा. तर विषय एखाद्या वडिलांकडून एखाद्या कमी शिकलेल्या मुलाला मुलगी देणं हा खूप प्रेस्टिजचा विषय असतो बरं का. नातेवाईकांमध्ये काय सांगणार, की मुलाचं शिक्षण काय झालंय, मुलगा काय कमवतो आणि त्यातून माझ्यासारखा ज्याचा स्टार्टअप चालू आहे, जो अजून
म्हणजे तुला एकदम फ्रँकली स्पीकिंग ना, मला आत्ता या अक्षय तृतीयेला एंगेजमेंट करायची होती. पण काही आर्थिक अडचणींमुळे आणि काहीच्या चुकीच्या व्यवहारांमुळे थोडंसं ते गणित फिसकटलं. तर आता थोडंसं माझं गोल थोडंसं दसऱ्यापर्यंत आहे करायचं. बट तो नंतरचा विषय. माझं आता सोर्स ऑफ इन्कम कशी होते, काय, कारण आता पावसाळा येणार. पावसाळ्यामध्ये 4 महिने फेट्याचा विषय पूर्ण बंद असतो. पण ॲज अ एक व्यावसायिक किंवा ॲज अ एक एंटरप्रेन्युअर म्हणून मी त्याच्यामध्ये पण एक थोडासा लूप होल शोधून काढलाय. आता अ, माझं जे काही आता वलय वाढतंय फेट्यामुळे, इंडस्ट्रीच्या कामामुळे किंवा लोकांपर्यंत मी माहिती होतंय. तेव्हा मध्यंतरी असं झालेलं ना, अजातुलचा विषय झाला. तेव्हा मला महाराष्ट्रभरातून लोकांचे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकपासून लोकांचे मेसेज आलेले, की तुम्ही फेटा शिकवता का? तेव्हा काय माझ्या डोक्यामध्ये असा विषय नव्हता शिकवण्याचा वगैरे. पण म्हटलं शिकवायचं झालं तरी कधी शिकवणार आहे लोकांना? आपण मॅनेजमेंट कशी करू शकू? काही नव्हतं, काही नव्हतं माझ्या डोक्यामध्ये. तेव्हा माझा एक कोल्हापूरचा मित्र आहे माझा, गिरीश म्हणून. त्याने मला एकदा आयडिया दिली, की "निहार तू असं-असं कर, म्हणजे YouTubeला वगैरे चॅनल चालू कर." मी YouTube चॅनल चालू केलं. पण म्हटलं YouTube चॅनलला ऑलरेडी खूप कचरा आहे. फेटे कसे बांधायचे, कसे हे करायचे. म्हटलं मला त्या कचऱ्यामध्ये मला माझ्या कलेचा कचरा नाही करून घ्यायचा आहे. कोणाची कला कचरा नाही. पण तो जो साठा जमा झाला ना YouTubeवरती तो कचरा आहे. मी त्याला बेसिकली कचरा म्हणतो. मी कोणाच्या कलेचा कचरा नाही म्हणत आहे. किंवा ते ज्या प्रकारे मांडलं गेलं ना, मांडलं गेलं YouTubeवरती तो कचरा झालाय. मग त्या मित्राने मला आयडिया दिली, की "निहार तू क्लासेस संदर्भाचं बघ, काहीतरी एक विचार कर." म्हटलं ठीक आहे बघू काहीतरी करता येईल असं. पण ऑनलाईन वगैरे म्हटलं मला ते जमणार नाही, कारण बेसिकली हा सरावाचा विषय आहे. बरोबर. सरावाच्या विषयांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन नाही शिकू शकत. कोविडमध्ये लोकांचे हात दगडाखाली होते. लोकं हे जर करू शकत नव्हते, तेव्हा सगळं ऑनलाईन, ऑनलाईन, ऑनलाईन चाललेलं. पण ते आता कोविड नाहीये. आपण फिरू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करू शकतो. सो दॅट विल बी ओके. मग मध्यंतरी एक माझा सांगलीचा मित्र आहे. तो मध्यंतरी काही धोतर वगैरे शिकण्यासाठी आलेला. गणपतीला धोतर कसं बांधायचं, काय आम्ही त्याला. मग तेव्हा फॉर्मॅट समजला मला क्लासेसचा. मग त्याचा उपयोग मी आत्ता जे येणारे माझे 4 महिने आहेत पावसाळ्याचे, त्याच्यामध्ये मी रिकामाच आहे. आणि ऑलरेडी लोकांची मागणी आहे माझ्याकडे, की तुम्ही शिकवता का? मग त्याचा वापर मी आत्ताच्या महिन्यामध्ये क्लासेसमध्ये चालू केला. म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने सोडले, तर बाकीचे जे 8 महिने आहेत, त्यामध्ये माझं इंडस्ट्रीचं पण काम चालू आहे आणि लग्नाचं पण चालू आहे. सो माझा तिथून माझा इन्कम सोर्स चालू आहे व्यवस्थित. आता क्लासेसमुळे काय होतंय, आपण प्रत्येकाला एक वैविध्यपूर्ण शिकवतोय. काही थिअरी सांगतोय, काही प्रॅक्टिकल सांगतोय. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून एक फी नाही म्हणू शकत, फी शब्द चुकीचा होईल. मी एक बेसिकली गुरुदक्षिणा घेतोय माझ्या शिकवण्याची. कारण जे आयुष्यभर मी शिकतोय, ते मी तुम्हाला जर देतोय, जर फुकट दिलं त्याची किंमत राहत नाही. तुम्हाला त्या गोष्टीसाठी जर तुम्ही वेळ आणि पैसा खर्च केलात, तुम्हाला ते आयुष्यभर ती गोष्ट लक्षात पण राहते आणि तुम्हाला त्याची किंमत पण राहते. नाहीतर ती गोष्ट फुकट भेटली, "हां, काय मला काय येतं, मी काय बघून शिकलोय." हे असं होतं. नाही, नाही, मी शिकलोय, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी दिलेलं. आपण त्यांना सर्टिफिकेट पण देतोय, की असं नको व्हायला, की उद्या कोणी विचारलं, की "काय आहे तुझ्याकडे पुरावा आहे?" ते मुलं सर्टिफिकेट दाखवू शकतात, विद्यार्थी सर्टिफिकेट दाखवू शकतात, की बाबा हे बघा. आणि असं व्यक्ती पण कोण आहे, साधा व्यक्ती नाही, तर त्याचं तेवढं लेव्हलला नाव आहे. आज YouTubeला जरी टाकलं किंवा Googleला जरी टाकलं, तरी तुम्हाला माझ्या नावाचं व्यवस्थित दिसतं. प्रोफाईल हां, बनलेलं आहे. प्रोफाईल बनलेला आहे. लोकांपर्यंत, लोकांच्या व्हर्चुअल लाईफमध्ये सुद्धा आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा, म्हणजे त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये सुद्धा आणि व्हर्चुअल मेंटॅलिटीमध्ये सुद्धा माझा प्रोफाईल सेट झाला, की निहार म्हणजे फेटे बांधणारा कलाकार किंवा फेटा आर्टिस्ट, जे काय असेल ते. आता हाच विषय जेव्हा लग्नाच्या विषयामध्ये येतोय, तेव्हा अशा एका मुलाला, ज्याने हा असा जगावेगळा स्टार्टअप चालू केलाय. जगावेगळा नाही, लोकांना जगावेगळा वाटतोय. कितीतरी पिढ्यानपिढ्या लोकं या व्यवसायामध्ये आहेत. पण मी जगावेगळा का वाटतोय? कारण मी सोशली अवेअर आहे. सोशल मीडियावरती माझ्या गोष्टी पोस्ट करतोय. लोकांना सोशल मीडियावरून माझं काम समजतंय. सोशल मीडियावरून लोकं मला कनेक्ट होत आहेत. त्याच्यातून मग लोकांची क्लासेससाठी, बाबा आम्ही शिकू शकतो का? आम्हाला शिकायचं आहे. मग हा एक वेगळा स्टार्टअपचा वेगळा चालू झालाय. हे सगळं असताना माझी जी बेटर हाल्फ आहे, तिला माझ्या या गोष्टींविषयी आक्षेप नाहीये. ती पण स्वतः जरी मेडिकल फील्डमधली असली, सायन्स फील्डमधली जरी असली, तरी ती स्वतः भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तिला आपल्या हिंदुझम, आपलं हिंदू कल्चर, आपली हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती ह्याच्याविषयी फार ओढ आहे. ती महादेवांच्या नटराज स्वरूपाला जाम मानते. ती आदिशक्तीच्या, दुर्गेच्या स्वरूपाला जाम मानते. महाकालीच्या स्वरूपाला जाम मानते. सो आमचं ते स्पिरिच्युअल बॉन्डिंग पण चांगलं आहे. बरोबर. वेडिंगमध्ये म्हणा किंवा आता लग्नाची एवढी कामं करतो. मी कितीतरी लग्न काही महिन्यात तुटताना पण बघितले. काही त्यांच्या कारणांमुळे. पण त्या चुका, लग्नात केलेल्या चुकांमुळे सुद्धा लग्न तुटलेले आहेत इन फ्युचर.
काही लग्नामध्ये मी आदळआपट बघितली आहे, काही लग्नामध्ये खूप हेवे दावे बघितले आहेत, खूप म्हणजे पार गळे-बिळे पकडण्यापर्यंत पण सगळं बघितलंय. कारण आपण थांबतो लग्न झाल्यानंतर बेसिकली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. पण ह्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा वेडिंगच्या हिशोबाने आपण आपल्या आयुष्यात पदार्पण करणार, लग्न समारंभाच्या वेळेस, आपलं जेव्हा लग्न असेल, त्यावेळेस ह्या गोष्टी कुठे टाळायच्या? जे अनुभव घेतले त्या अनुभवातून जर काही शिकलो नाही, तर तो अनुभव काय कामाचा? अनुभवातून चुका दुरुस्त करून त्यांनी केलेल्या चुकांचा अनुभव आपल्याला मिळतोय. म्हणजे तुला फुकटमध्ये कुठलाही पैसा न खर्च करता तुला एक डाटा मिळतोय. त्याच्यामध्ये तुला तुझं क्रिएशन टाकायचंय आणि त्याच्यामध्ये तो डाटा अजून डेव्हलप करून तुला त्याचं चांगल्या प्रकारे कोडिंग करायचं, की बाबा हे असं केलं तर इथे फसू शकतो आपण. हे म्हणजे प्रॉपरली आपण त्याला प्लॅनिंग म्हणतो. तर ती प्लॅनिंग कशी असली पाहिजे वेडिंगची, माझ्या पण आता वेडिंगची. जे तुझं जे ठरलंय लग्नाचं ते घरातल्यांना सर्वांना मुलीकडच्यांना एक्सेप्ट सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांना माझ्या शिक्षणाशी काय घेणं नाहीये. माझ्या व्यवसायाशी काय घेणं नाहीये. तू आमच्या मुलीला सुखी ठेवू शकतोस का? हा प्रश्न इतकाच प्रश्न आहे. मी तिच्या बाबांशी काय माझं असं कॅज्युअली बोलणं झालं नव्हतं. आमचं जेव्हा तिने माझ्याबद्दल नाही, लव्ह मॅरेजच प्रॉपर. बट तिच्या वडिलांनी कसं कधी मला भेटायला बोलवलं नाही किंवा काय, किंवा त्यांना त्यांच्या ओळखीच्या माणसांना आता कसं, आता माझी मुलगी एका मुलासोबत फिरते फॉर एक्झाम्पल, तर तो मुलगा कोण आहे, काय आहे, कुठे राहतो, काय खातो पितो, कुठे त्याची काय काशी करतो, काय व्यसनं आहेत का त्याला, हे जगातला कुठलाही मुलीचा बाप बघतोच. हे त्रिवार सत्य आहे, हे आपण त्याला नकारू शकत नाही. ज्या बापाला मुलीची काळजी आहे तो ते बघतोच. त्यांनी पण तेच केलं. माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन काढणं किंवा काय, कुठे राहतो, मग घरी कोण कोण असतं, काय असतं, मुलाला काय व्यसन आहे का, काय आहे का, हे सगळं त्यांनी विचारलं, सगळं एकूण एक. पण नंतर एक विषय असा झाला, की माझ्या भूतकाळातल्या काही चुकीच्या गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये माझं नाव उगाच गुंतवण्यात आलेलं किंवा काय किंवा काय किंवा काय. तर ह्या त्यांना माहिती पडल्या. मग जेव्हा तिच्याकडून मला माहिती पडलं, की नाही पप्पांना असं-असं कळलं. मग ती राहते आत्याकडे. आत्या म्हणजे आत्या त्यांच्यासोबत राहते. आत्या मग घरी असे काहीतरी विषय झाले. पर्सनल विषय, ते मी इथे बोलणं योग्य नाही. बट काही विषय झाले. मग वाईट वाटलं. ज्या दिवशी मला कळलं ना, की असं झालंय, मी त्याच दिवशी घरचं माझं जे पेपरवर्क होतं त्या गोष्टीशी रिलेटेड, ते सगळं घेऊन पोहोचलो आणि सगळं म्हटलं, "बाबा असं-असं आहे, असा-असा विषय आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य आहात. माझ्या परीने तुम्ही तुम्ही त्यांच्या थ्रू ऐकलत ना, ज्यांनी ती घटना बघितलीच नव्हती. त्यांना काय माहीत नाही. त्यांना कोणतरी मीठ मसाला लावून सांगितलं. त्यांनी त्यांचा मीठ मसाला त्यामध्ये ॲड केला आणि तुमच्यापर्यंत येऊन ती गोष्ट सर्व्ह केली. पण ह्याच्यामध्ये रोल पूर्ण माझा आहे ना. मला तर विचारा. तुम्ही विचारणार नाहीत, हे तुमचा मोठेपणा आहे. ते म्हणलं, मला हे आधीच माहिती पडलं, पण मी हे विचारलं नाही. मी वाट बघतोय तू सांगायची. म्हटलं आली वेळ. मी डायरेक्ट त्या दिवशी जसं माहिती पडलं ना, मी वेळ जरा पण वाया नाही घालवली. एकदम मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कलाकार म्हणून तू असा जे आवडतो का? हां, कलाकार म्हणजे म्हणजे ते तुझं काम बघतात का? म्हणजे बघतात ना. हो. कुठल्याही सिरियलला हो. आवर्जून बघतात. हा? आवर्जून बघतात. ते आजही बघतात. हो, आवर्जून बघतात. आवर्जून. म्हणजे त्यांना कधी माहिती पडलं, की सीरियलमध्ये बाबा आपल्या होणाऱ्या जावयाने बांधलेला आहे फेटा. मग ते सीरियल बघणं, मग सगळं, मग काय सोशल मीडियावरती त्या फेट्याशी रिलेटेड काय आलं, मग ते मला पाठवणं. म्हणजे ही इज अ जेन्युइन पर्सन. आणि त्यांच्या आधीच्या आयुष्यामध्ये ते शिक्षक होते. मुलांच्या क्लासेस वगैरे त्यांनी घेतलेले आहेत. सो त्यांनी ज्या मुलांना शिकवलं आणि ते जर चांगल्या कामाला, त्यांचं सगळं वेल सेटल आहे, त्यांचं मॅरिड लाईफ, आणि त्यांचीच मुलगी जर एका कमी शिकलेल्या मुलासोबत, किंवा ज्याचं आयुष्यात काहीच नाही, किंवा त्याचं काहीतरी भूतकाळामध्ये काहीतरी चुकीचं आहे, अशा मुलांना जर मी मुलगी देतोय, तर त्या वडिलांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण त्याच मुलाची चांगली बाजू पण तुम्ही बघा ना. म्हणजे त्यांनी ती बघितली. हे त्यांचं म्हणजे महत्त्वाची बाब आहे. कारण त्यांच्या ठिकाणी दुसरं कोण असतं ना, त्यांनी ते बघितलं नसतं. नाही, मग उद्या मी मुलगी दिली तर उद्या लोकं काय म्हणतील? लोकं काय म्हणतील ना, या कारणामुळे सगळ्या घरांमध्ये कलह होतात ना, ते या एका वाक्यामुळे होतात. लोकं काय म्हणतील? लोकं तुम्हाला तोंडात घास भरवायला येणार आहेत का? नाही. लोकं कुठे येणार आहेत? 4 खांद्यावरून तुम्ही जेव्हा जाणार आहेत ना, तेव्हा येणार आहेत. त्याच्याशिवाय लोकांचं काय काम नाही. त्याच्यामध्ये पण ते खांदे नाही पकडणार. ते फक्त मागे, हां बाबा सगळे चालले म्हणून आपण जाणार. मी इतका प्रॅक्टिकल आहे. माझे जे 4 खांदे पण पकडणारे असतील, किंवा जे मडकं उचलणार असेल ना, ते पण सगळे माझे असणार आहेत. ते मी कमवलेले आहेत. बरोबर. आणि आयुष्यात तेच कमवायचं आहे. नाव कमवणं ठीक आहे, पण माणसं कमवणं ना, हे प्रत्येकाचं हे नाही. लोकं सगळे पैसा सगळं कमवतात. लोकं माणसं कमवत नाहीत. लोकांनी माणसं कमवावी. आणि माझ्या कलेमार्फत माझं सुदैव आहे, की मी महाराष्ट्रभरातली माणसं कमवली.
ह्याच्यामध्ये सगळं आलं. ह्याच्यामध्ये मग माझी बेटर हाफ पण आली. तिला माझ्या कलेप्रती म्हणजे ती मला नेहमी सपोर्ट करते. आता मी क्लासेस चालू केले तर माझ्याकडे एक 11 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं. पण त्यांच्या पण घरामध्ये काही प्रॉब्लेम झाले. कोणाच्या घरी अननॅचरल डेथ झाल्या. काही लोकांच्या घरी त्यांच्या बहिणीचे ॲक्सिडेंट झाले. अशा मुलांनी मला कळवलं, की सर आम्हाला असं प्रॉब्लेम होता. आम्ही नाही ठीक आहे, काय प्रॉब्लेम. आता कोणतरी एक्सपायर झालं तर आपण पण तेवढे सहनशील आहोत, की आपल्याला पण समजलं पाहिजे. पण त्यावेळेस तो 11चा आकडा डायरेक्ट आला 5 वरती. 5 वरती येऊन सुद्धा माझे थोडेसे मोरल डाऊन झाले, की यार आता मी आयुष्यातलं पहिलीच वेळ क्लास घेण्याची, एवढा सगळं मॅनेज करून म्हणजे हॉल बघून, त्या मुलांचं जेवणा-खाण्याची, नाश्ता-पाण्याची सोय करणं, चहा-पाण्याची सोय करणं, त्यांना वॉशरूमची जागा अवेलेबल, म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला. वॉशरूमपासून त्यांचं जर कोण लांबून आलं तर त्यांचं स्टेचं करणं. या सगळ्या गोष्टींमध्ये माझं असं झालं, की यार थोडं फायनान्शियल बजेट गडबडलं तर आपल्या तर वाट लागेल. पण ह्याच्यामध्ये पण ती मागे होती, की निहार 5 मुलं आहेत ना, ठीक आहे. 5 मुलांचा अनुभव घे. त्यांना सर्टिफिकेट आहे आणि त्यातून पण ती मुलं सगळी लांबून आलेली. त्यातली 2 जण पुण्याची होती, 1 जळगावचा होता, 2 मुंबईचे होते. पण ते दोघं पुण्याची आलेली, तो एक जळगावचा आलेला. हे माझ्या भरोश्यावरती आलेले ना. मला त्या लोकांना सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट करणं भाग आहे. यावेळेस सुद्धा ती माझ्या पाठीमागे उभी आहे. तिच्या वडिलांना पण मी सांगून ठेवलं, की मला एक एवढा वेळ टायमिंग द्या. मला माझं व्यवस्थित करायचं आहे. कारण मी आत्ता जर ह्या गोष्टीसाठी, कारण आपला पैसा कमवायचं एक वय असतं बाबा. तुला सांगू ना, एक यंग बिझनेसमन म्हणून किंवा आपल्यासारखे जे दुसरी पण मुलं आहेत, जे आपल्याकडे बघून इन्स्पायर होतात, या व्यवसायामध्ये त्यांना यायचं आहे. आता आपण क्लासेसमार्फत आपण ते पण करतच आहोत. मुलांना नवीन मुलांना तयार करतोय वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहराहून आलेली. पण जेव्हा हा विषय येतो, की मुलगी देण्यापासूनचा किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा, त्यावेळेस आपल्या पाठीमागे आपला मित्रपरिवार जे आपल्या हक्काचे आहेत. मगाशी तुला असं म्हणालो, की ती 4 खांदे आणि 1 मडकं पकडणार, ही 5 माणसं जी महत्त्वाची आहेत ना, ती मी कमावली आहेत. ती कधीच कमवली. तू सुखी आहे. मी सुखात आहे. आणि माझी अशी आयुष्यात काहीच असं हे नाही, की मला काहीतरी मोठं हे करायचं आहे. माझे गोल्स आहेत, पण ते माझ्यासाठी नाहीत. माझ्या ह्या कामासाठी आहेत, ह्या फेट्यासाठी आहेत. मला आपल्या ह्या फेट्याला आपला जो राज्याचा मान आहे ना, राज्याचा मान तो मिळवून द्यायचा आहे. तो मिळालेला आहे. मी असा नाही प्रयत्न करत आहे, की बाबा हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. आज फेटा म्हणून निहारमुळे फेटा लोकं ओळखतात. असं नाहीये. फेट्यामुळे निहार ओळखला जातोय. समजलं? पण अनपेक्षितपणे अनावधानातून लोकांकडून समजून अथवा चुकून काही वेळेस त्याचा अपमान होतोय. तो अपमान मला दिसला ना ज्यावेळेस, त्यामुळे मी ह्या विषयामध्ये हात घातला, की भाई हे नाही लोकांकडून हे नाही होऊन द्यायचं. जर कसं ना, जंगलामध्ये वणवा पेटायला पण वेळ लागतो. एखादी ठिणगी पडणं कारणीभूत ठरतं. ह्या विषयामध्ये ती ठिणगी मी स्वतःला समजतो. तो वणवा पेटेल तेव्हा पेटेल, आग लागायची तेव्हा लागेल. पण प्रबोधन महत्त्वाचं आहे. एखाद्या गोष्टीसाठी एखादा माणूस जर तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, काही पिच करतोय, बरोबर. त्या पिच करताना समोरच्याला ते नक्की समजतंय का? बरोबर. समोरच्याला त्याच्या भाषेत जर आपण समजवू शकलो ना, तो जास्त चांगलं समजतो. त्याला ज्या शब्दांमध्ये समजवायचं आहे. पण एखादी कला म्हणून तुम्ही त्याला जगासमोर काय रिप्रेझेंट करताय? काय म्हणून, आणि तुम्ही त्याचा मागचा चेहरा असा किंवा नका असू. आता मी माझा जो लोगो बनवला माझ्या फेट्याचा, त्याच्यामध्ये मी कोणाचा चेहरा नाही दिला. मी ती कला अशा तत्वांच्या किंवा अशा व्यक्तींच्या शिरी अर्पण केली, की जे माझे ऊर्जा स्रोत आहेत, त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते. आता माझ्या लोगोमध्ये फक्त मी एक डाळीचा फेस कट ठेवलाय आणि एक मिशीचा फेस कट ठेवलाय. वरती फेटा आहे, बरोबर. आणि एक भंडारा आणि उभा टिळा जो खंडोबांचा पॅटर्न आहे, बरोबर. मग इनडायरेक्टली मी खंडोबांना पण रिप्रेझेंट करतोय, त्यांच्या पण शिरी तो फेटाचा मान अर्पण करतोय. पाठीमागे त्याचा मी राजमुद्रा टाकली आहे. लोकांना असं वाटतं, की राजमुद्रा हा कोण मोठा शाणा लागून गेला, की महाराजांची राजमुद्रा वापरतोय. मी राजमुद्रा माझ्या कामासाठी नाही वापरत आहे. मी माझ्या कामावरती त्यांचा असलेला आशीर्वाद म्हणून वापरतोय. महाराजांची राजमुद्रा ही प्रत्येक गोष्टींवरती स्वराज्यामध्ये लागत होती ना. महाराजांचे सही शिक्के लागत होते. तर तेच शिक्के जर मी त्या कलेसाठी वापरतोय, लोकांपर्यंत त्या गोष्टीच्या प्रबोधनासाठी वापरतोय, तर त्याला प्रॉब्लेम काय? मला एक कोल्हापूरमध्ये एक पोरगा होता, त्याने मला कोल्हापूरवरून, म्हणजे तो बेसिकली कोल्हापूरचा कुठलातरी ठिकाणचा होता. तर त्यांचा असा मेसेज आला, की नाही दादा, आपण एवढे मोठे नाही झालो, की आपण महाराजांचा हे राजमुद्रा वापरावी. तू नको सांगूस मला काय करायचंय. मी तो लोगो बनवण्यासाठी मी फार अफाट मेहनत घेतली आहे. तो लोगो कसा असला पाहिजे, त्याचं नाव कसं असलं पाहिजे, त्यामध्ये महाराजांना रिप्रेझेंट करता. मी जर हिस्टॉरिकलचं काम करतोय, माझी महाराजांप्रती पण तेवढीच तळमळ आहे.
बरोबर. आता मी गड संवर्धनाचं पण काम केलेलं आहे, एक विशिष्ट संस्थांसोबत जाऊन. सो मला गड संवर्धनाचं पण महत्त्व माहिती आहे. फेट्याचं महत्त्व मी आता माझ्या कामातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शस्त्रांचा पण अभ्यास केलेला आहे वेळप्रसंगी. त्यामुळे शस्त्र आणि फेटा ह्या 2 गोष्टी माझ्या खूप जवळच्या आहेत आत्ता. आधी शस्त्र होतं. त्यामुळे जेव्हा हा टॅटू म्हणून काढला त्यावेळेस त्यामध्ये मी मेन्शन काय केलं, निश्चयाचा महामेरू. निश्चयाचा महामेरू हे सगळ्यांना माहिती आहे, की महाराजांना समर्थ रामदासांनी दिलेल्या पत्रामध्ये ह्या निश्चयाचा महामेरू भक्तजनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे बिरुद सगळ्यांना माहिती आहे. सर्वांनाच. हां. पण त्यामध्ये निश्चयाचा महामेरू हेच मला का अट्रॅक्टिव्ह वाटलं. निश्चय म्हणजे आपण एखादं ध्येय जे ठरवतो ते. महा म्हणजे मोठा, मेरू म्हणजे पर्वत. निश्चयाचा महामेरू एखादं ध्येय किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा त्या गोष्टीच्या मागे लागतोय, त्या ध्येयाच्या मागे लागतोय, त्याच्यासाठी आपले प्रयत्न हे एखाद्या बुलंद पर्वताप्रमाणे असावेत, जो कधीही जो कायम अढळ आहे, जो कधीही ढळत नाही, जो कधीही बॅकड्रॉप घेत नाही. आपली पॉझिटिव्हिटी तेवढी पाहिजे, आपली एनर्जी तेवढी पाहिजे. आता मी एखादं काम करतोय, तर बाबा हे माझं शेवटचं काम आहे, याच्यानंतर मला काम नाही, या विरोधात करतो, तेव्हा ते चांगलं होतंय. बरोबर. आणि हाच विषय त्या लोकांना पटतो. कोणाला पटतो? माझ्या वाईफला पटतोय, माझ्या सासऱ्यांना पटतो, की बाबा त्याचं काम चांगलं आहे, कामामुळे त्याच्याशी लोकं जोडली जात आहेत. आता जर आपण इतकं मनाप्रमाणे किंवा म्हणजे समोरच्यांच्या मनाप्रमाणे किंवा त्यांना जसं हवंय त्याप्रमाणे जर आपण करून देतोय चांगलं, व्यवस्थित, तर आपण कुठे कमी नाही पडत. आपण बऱ्यापैकी सगळं चांगलं मिळवलंय. म्हणजे देवाच्या कृपेने मला कलेमुळे नाव पण मिळालं, मानधन पण चांगलं मिळतंय. ज्यांना जमतंय ते लोकं देतात व्यवस्थित, जे नाही ते त्यांचा सोडून द्या विषय. माझी बेटर हाल्फ माझ्या आयुष्यामध्ये आली. माझी परिस्थिती जी अत्यंत हलाखीची होती ती सुधारली. अजून काय पाहिजे ना तुला? माझ्या नावाला एक वेगळं वलय लागलं. पूर्वी काही माणसं होती जी मला बघून पण साईडला जायची. अशी पण काही माणसं होती. पण ती आज येऊन माझ्यासोबत फोटो काढतायत, सेल्फी घेतायत. हा बदल घडतो. तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करता ना त्यावेळेस. हा बदल लग्नाच्या वेळेस सुद्धा म्हणजे आला आपल्या ह्याच्यामध्ये. असा एकंदरीत आपला फेट्याचा प्रवास किंवा फेट्याने मला काय आयुष्यात मिळवून दिलं, तर बाबा हे सगळं मिळवून दिलं. आणि त्याच्यामुळे आज मी जगतोय. उद्या समजा मी असेन नसेन, पण मी ज्या मुलांना शिकवतोय किंवा ज्यांच्याकडून मी शिकलोय, त्यांच्याकडून ही कला माझ्याकडे आली, माझ्याकडून पुढे गेली. बरोबर. मी काय त्या कलेचं स्वामित्व नाही स्वीकारलंय, की बाबा ही कला माझी आहे, मी कोणाला देणार नाही. ती माझी कधी नव्हतीच. ना कधी असणार आहे. ती ज्याच्याकडून आली, तिने माझा आधार घेतला, स्वतःला समृद्ध केलं, मला पण समृद्ध केलं आणि ती पुढे तिच्या प्रवासाला निघून गेली. तिला सर्व्हाइव्ह व्हायचं असतं, तिला जगायचं असतं. ती तिचा मार्ग, तिचा माणूस बरोबर शोधते. आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं. जर आपण निमित्त मात्र झालो, आपण त्या कलेचा अहंकार डोक्यात इथं नाही टाकून घेतला, तर आपले पाय जमिनीवर राहणार आहेत. मगाशी तू जसं म्हणालास, की डाऊन टू अर्थ होणं म्हणजे तुम्ही एखाद्या पर्वताच्या शिखरावरती चढताय. हळू-हळू तुम्हाला यशाच्या शिखर तुम्ही गाठत चाललेत, की तुम्हाला बॅकड्रॉप लागणारच नाही. पण फटकन नियती अशी चक्र फिरवते ना, जेव्हा तुमचा अहंकार वरती येतो, तेव्हा त्याच यशाच्या शिखरावरून तुम्हाला धाडकन खालती आपटते. आणि तेव्हा माणूस हेल्पलेस झालेला असतो, होपलेस झालेला असतो, त्याच्याकडे काही नसतं. आणि ती कला पण त्याची साथ सोडते.